आता आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर, ज्या ठिकाणी कोकणी माणसाने जहाजाचं सर्व्हिसिंग सेंटर उभं केलंय. आपण बघूया. रत्नागिरीच्या किनाऱ्यावर तरंगणारं हे जहाज नाहीये, तर जहाजाचं तरंगतं ड्रायडॉक आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जहाजांचं सर्व्हिसिंग सेंटर. कॅप्टन दिलीप भाटकर आणि दिलीप बाईंग या दोन मराठमोळ्या शिलेदारांनी हे शिवधनुष्य उचलून हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकारलाय. वर 1800 टन 1800 टनाचं जहाज वर उचलण्याची प्रक्रिया ह्याच्यावर केली जाईल. हे पूर्ण बुडवलं जाईल, ह्याच्यावर जहाज येऊन उभं राहील आणि त्या जहाजाला घेऊन हे डॉक पाण्याच्या वर येईल. म्हणजेच ते ज्या जहाजाची दुरुस्ती करायची, जहाजाचा तळ दुरुस्त करायचा आहे, पंखा बाहेर काढायचा आहे, शाफ्ट बाहेर काढायचा आहे, ते जहाज पूर्णपणे ह्याच्या प्लॅटफॉर्मवर असेल आणि पाण्याच्या वर असेल की जेणेकरून त्याची देखभाल करणं सगळं सोपं होईल. आता हा ड्रायडॉक जरा काम कसा करणार आहे तेही पहा. 10 मीटर पाण्याची खोली असलेल्या खाडीत हा ड्रायडॉक स्थिर केला जाईल. दुरुस्तीसाठी आलेलं जहाज या ड्रायडॉकवर येईल. ड्रायडॉकमधले हायड्रॉलिक्स या जहाजाला वर उचलतील आणि पाण्याच्या वर आलेल्या जहाजाची दुरुस्ती केली जाईल. आणि पुन्हा जहाज जेव्हा खाली येईल तेव्हा ती पाण्यावर तरंगेल आणि पुढच्या प्रवासाला निघून जाईल. ही जेट्टी तब्बल 80 मीटर लांब, 24 मीटर रुंद आणि 9 मीटर खोल आहे. शिवाय 1800 टन वजनापर्यंतची जहाजं यावर उचलता येणार आहेत. आज ह्या सोयी भारतामध्ये एवढ्या कमी आहेत की बरीच जहाजं कोलंबोला, बहारीनला, दुबईला ह्याच ड्रायडॉकिंगच्या कामासाठी जात असतात. तर कोकण किनाऱ्यावर एक वेगळं दालन या निमित्तानं उभं राहिलं. बरं, या ड्रायडॉकच्या निर्मितीमध्ये राबलेला प्रत्येक हात हा स्थानिक आहे. 2 स्वतंत्र कंपन्या इथे काम करतात, सगळे स्थानिक लोक आहेत. एक काताळे शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड की जे ह्या डॉकचं मालकी हक्क आहे, आणि मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड की जे बंदराचं टर्मिनल त्यांचं आहे. हा ड्रायडॉक सुरक्षेच्या सर्व कठोर चाचण्यांमध्ये यशस्वी झाला असून लवकरच जयगडच्या खाडीमध्ये तो सेवा देण्यास सुरू करेल. गेल्या काही काळामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये ज्या पद्धतीनं बंदर विकास होतोय त्याच पार्श्वभूमीवरती स्थानिक मंडळींना हाताशी धरत या 2 कोकणच्या मंडळींनी ज्या पद्धतीने हा ड्रायडॉक उभारलाय, देशातला पहिला ड्रायडॉक जो इथं कोकणच्या किनाऱ्यावर तयार झालाय, त्यामुळे निश्चितपणे कोकणासाठी आणि कोकणातल्या प्रत्येक माणसासाठी ही बाब निश्चितपणे अभिनंदनीय आहे. कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा.